दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज आपण बनवणार आहे नान आणि काजू मसाला। दूध घेतले मी 1 कप, कपच आहे 1 कपला थोडं कमी। पाणी घेतले, जे टाकूया दही आपण। एक आणि 2 चमचे दही टाकले। चवीप्रमाणे मीठ, पण आहे ना थोडं हे करून घेऊया मिक्स। ज्यामध्ये टाकणार आहे आपण मैदा, 1 वाटी मैदा घेतलाय मी। दुसरी वाटी जे भरून नाही घेतलाय मी, झाले बरोबर 2 वाटी मैदा। आपल्याला अंदाज माहितच असतो, कारण का आपण नेहमी स्वयंपाक करतो म्हटल्यावर आपल्याला बरोबर अंदाज माहित असतो। बेकिंग सोडा, ते सोडा आपण 1 चमचा टाकणार आहे। म्हणजे हा मोठा चमचा आपला पोळीचा, या अर्धा चमचा टाकणार आहे मी। अर्धा चमच्यापेक्षा कमी आहे, कारण का मी पीठच कमी घेतले, 2 वाटी पीठ घेतले ना, म्हणून। आता हे सगळं आपण मिक्स करणार आहे आणि याचा चांगला आहे ना पीठ मळून घेणार आहे छानपैकी। झालं आपलं पीठ मळून पण झालंय बघा। त्याला झाकून ठेवूया आपण 2 तास। 2 तासाने आपण करायला घेऊया। आपण काजू मसाला बनवणार आहे, त्यासाठी मी काजू घेतले ते 40-45 काजू आहे। वजनी प्रमाण बघायला गेलं ना तर आहे ना 100 ग्राम आहे। 3 कांदे घेतलेत मी, हे असेच कापले आणि त्याला बारीक करायचंय। लसूण घेतलाय मी 10-15 कुड्या, 1 इंच अद्रक, 2 इलायची घेतलेत, टमाटे घेतलेत मी, यातले बियाणं पूर्णपणे काढलेत मी। आता हे आपण आहे ना हे करून घेणार आहे, तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। चला पहिले मी कापून घेते हे, मग दाखवते। कढई ठेवूया आपण, तेल टाकूया। तुम्हाला हवं तर बटर पण टाका, मी बटर आहे ना नंतर टाकणार आहे। 2 3 4 माप तेल टाकले। तेल गरम झाले, पहिले आपण काजू फ्राय करून घेऊया। काजू आपले फ्राय झाले, काढून घेऊया। आता टाकूया आपण कांदा, कांदा मी कापून घेतलाय। तर आपण काजू पण भिजू घातले होते, 10-15 काजू भिजू घातलेत मी। थोडी खसखस पण आहे त्यात, हे बघा गरम पाण्यामध्ये। खसखसनी कसं ना एक वेगळी चव येते आणि काजूनी पण येते। आपण चांगला कांदा हे टमाटर भाजलाय, आता हे टाकूया आपण ह्याच्यात। काजू जे भिजवलेले ना ते, ते पण चांगले परतून घेऊया।
आता आपण टाकूया याच्यात कस्तुरी मेथी. हे बघा 1 चमचा कस्तुरी मेथी आहे. चांगलं सगळं आपण फ्राय करून घेतलंय. तर ना आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे. आपण बारीक करून घेतलंय कांदा, टमाटा, काजू हे बारीक करून घेतलंय. तर टाकूया धने. मी एकदम नाही टाकत, थोडं थोडं टाकते. पहिलं बारीक करून घेतलं आणि नंतर टाकते. 1 चमचा धने टाकले. अर्धा चमचा जिरं. आता हे ना आपण बारीक करून घेऊया. आता आपण बारीक करून घेतलंय सगळं. आता टाकूया तेल. ज्या कढईमध्ये आपण सगळं भाजून घेतलेलं ना त्याच्यातून बनवणार आहे. गॅस चालू केलाय. 2 3 4 माप तेल टाकलं. बटर घेतलंय मी. बटर आणि तेल टाकलं. टाकले थोडे इलायची, 2 तुकडे इलायचीचे, दालचिनीचा तुकडा टाकलाय. त्याच्यात टाकणारे आपण मसाले. 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद, आपला घरगुती मसाला टाकणार आहे 2 चमचे. हे बघा थोडं तिखट पण नाही पाहिजे ना, मसालेदार. अजून थोडा टाकते. यात टाकूया आपण किचन किंग मसाला. तो आपण नंतर टाकूया. पहिला आपण सगळी ग्रेव्ही आहे ना भाजून घेऊया. थोडं पाणी ओतूया. मसाला आपण आहे ना परतूया छानपैकी. मसाल्यानं आपलं चांगलं तेल सोडलंय. बघा चांगला मसाला फ्राय झालाय. आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही आपण करू शकतो. तुम्ही ते खूप घट्ट आहे ना, म्हणजे थोडं पाणी वतते मी. एक ग्लास पाणी वतले मी. त्याला शिजवून घेऊया छानपैकी आणि मीठ टाकूया चवीप्रमाणे. एक आणि त्याला चांगलं उकळून घेऊया. मग आपण नंतर याच्यात काजू टाकूया. झाली आपली ग्रेव्ही पण छान फ्राय झाली. आता याच्यात ना आपण टाकणार आहे किचन किंग मसाला. हे 2 चमचे. आता टाकूया आपण काजू. मी आहे ना अर्धे काजू ठेवले, अर्धे टाकते. अर्धे आपण नंतर टाकणार आहे. छान आपली ग्रेव्ही झाली आहे आणि काजू पण छान झालं. जर टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि मीडियम एकदम बारीक गॅसवर आपण अजून 2-3 मिनिटं फ्राय शिजून घेणार.
ह्याला आपण पीठ आहे ना 2 तास आहे ना ठेवून दिलं होतं मळून. परत एकदा मळून घेऊया. पोळे बनवून घेतलेत अशा प्रकारे बघा. चपातीला करतो ना तसं नाही करायचं, असं करायचं. तर मी तीळ घेतले, काळी तीळ असतात ना ते. हे बघा, कोथिंबीर घेतली. आता आपण गॅस चालू करूया. तवा आपला गरम होत आहे. लोखंडाचा तवा ठेवलाय, नंतर मी दाखवेन तुम्हाला. आपण पीठ घेतलंय ते आपण लाटणार आहे. सुकं पीठ पण घेतले मी, थोडं सुकं पीठ घेतलंय मी, लाटून घेणार आहे ना. तवा पण आपल्या इकडे गरम झालाय. टाकूया थोडे तीळ. थोडी कोथिंबीर. नान आहे ना थोडं लांबच करणार आहे मी, असे अशा प्रकारे. आता आपण टाकणार आहे तव्यावर. पाठीमागून पण छानपैकी भाजलाय. गरम आहे हे बघा. झालंय ना पण बघा. आता हे आपण ठेवूया बाजूला. दुसरा पण एक असाच करूया. झालं आपलं काजू मसाला. हे काजू मसाला आहे, हे आपण नान बनवलं बघा असं तोवर. तसं मस्तपैकी बनवा. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.